हे बघा, उद्या आता श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे. तर मी आता मला बर्फाचं शिवलिंग बनवायची खूप इच्छा होती. तर मग सर्वांना नमस्ते. तर बघा, आता उद्या श्रावणातला दुसरा सोमवार आहे. तर मी श्रावणातला दुसरा सोमवार असल्यामुळे आहे ना, मी घरीच आहे ना बर्फापासून याची आपली महादेवाची पिंड बनवलेली आहे. तर ती कशी बनवली आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, या ठिकाणी ना पूजेसाठी आपण फुलं आणलेत, खाऊचे पानं पण आणलेत. यानंतर बघा, या ठिकाणी बेलपत्र सुद्धा आणलेलं आहे. आता सर्व पूजेची तयारी झाली. तर आता आहे ना, आपलं शिवलिंग बर्फाचं तयार झाले की नाही ते पाहू. तर मी 2 दिवस आहे ना आधीच फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर आता मी ते दाखवते तुम्हाला. बर्फाचं शिवलिंग आपलं तयार झालंय की नाही ते फ्रीजमध्ये पाहू आपण. हे बघा, अशा आहे ना दोन हे वाट्या घेतलेल्या आहेत या ठिकाणी आणि एक फुलपात्र घेतलेलं आहे. तर दाखवते मी तुम्हाला कसं तयार झालंय ते. हे बघा, एकदम छान तयार झाले. तर आता फ्रीजच्या बाहेर काढून घेऊ आपण एक एक वाटी. हे बघा, आपलं असं तिन्ही पण आहे ना छान बर्फ तयार झाले त्यामध्ये. तर याचंच आता शिवलिंग बनवणार आहे. तर बघा, या ठिकाणी ना मी बर्फाचं शिवलिंग बनवलेलं आहे. तर 2 बाउल घेतले. तर बाउलमध्ये पाणी आणि दूध मिक्स केलं आणि एक फुलपात्र पण घेतलं. तर फुलपात्रामध्ये सुद्धा आहे ना दूध आणि पाणी मिक्स करून असं हे करून घेतलं आणि 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवलं. तर त्या 2 दिवसानंतर आहे ना बघा, आपलं असं बर्फापासून आपलं असं शिवलिंग तयार झालेलं आहे. तर या ठिकाणी बघा, शिवलिंग मी बनवून सगळं पूर्णपणे तयार झालं आणि मग यानंतर बघा, हे खाऊचे पानं आहेत. तर हे सजावटीसाठी वापरले. यानंतर बघा, ही आपली पूजेचं ताट आहे. तर या ताटावरती ना ओम असं नाव आहे. तर यानंतर बघा, बेलाचं पान सुद्धा आपण आणलेलं आहे. तर हे त्रिनेत्र असले पाहिजे. तर असं बघा, एकदम छान आपण बेलाचं पान पण ठेवून घेतलेलं आहे. वरतून एक पान ठेवलं आणि एक फूल ठेवलेलं आहे. असं मी घरी बर्फाचं शिवलिंग तयार करून घेतलंय. तर बघा, किती छान शिवलिंग तयार झाले. दूध आणि पाण्यापासून एकदम सुंदर शिवलिंग तयार झाले. आपल्याला अमरनाथला जायची गरज नाहीये. घरीच आपण बघा बर्फापासून शिवलिंग तयार केलंय. जर तुम्हाला बी हे शिवलिंग आवडलं असेल तर तुम्ही सुद्धा नक्की तुमच्या घरी बनवून पहा. या ठिकाणी बघा, तुम्ही ना अजून कलर मध्ये सुद्धा बनवू शकता. तर भरपूर जण निळ्या कलर मध्ये बनवताय, कोण पिवळ्या कलर मध्ये. तर कोण कोण आहे ना अबीर असतो तर त्यापासून सुद्धा शिवलिंग बनवतात. तर असे भरपूर प्रकारचे आम्ही सुद्धा आधी ना शिवलिंग बनवले होते. पण यावेळेस बघा, मी दुधापासून शिवलिंग बनवलंय आणि मला हे छान वाटलं. तर हे असं म्हणजे एकदम दिसायला पण छान दिसतंय आणि शिवलिंग पण छान तयार झाले. तर अशा पद्धतीने बघा, तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा घरीच बर्फाचं शिवलिंग. तर आता आपल्याला अ, अमरनाथला जेव्हा योग येईल तेव्हा जाऊ. पण तोपर्यंत आपलं श्रावण महिन्यात आपण घरी शिवलिंग बनवणार आहे असं. तर आपलं अमरनाथला दर्शन म्हणायचं हे.